एक नया इतिहास लिखेंगे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लोकजागर इंडियाच्या या यूट्यूब मंचावर आणि मी संयुक्ता देशमुख थेट दिल्लीवरून। आज आपण एका अशा खुलासा उघड करणार आहोत जो थेट लोकशाहीच्या मुळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील दक्षिण पश्चिम मतदारसंघात जिथे त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला तिथे अवघ्या 6 महिन्यात 30,000 नवीन मतदार जोडले गेले। होय, 29,219 नवीन मतदार। आणि विशेष म्हणजे ही वाढ 8.25% एवढी आहे, जी निवडणूक आयोगाच्या 4% मर्यादेपेक्षा दुप्पट आहे। पण याची चौकशी का झाली नाही? हे मतदार कुठून आले आणि याचा फायदा कोणाला झाला? चला तर मग जाणून घेऊया न्यूज लॉन्ड्रीच्या या धक्कादायक अहवालातील सत्य। नागपूर येथील दक्षिण पश्चिम हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। इथे देवेंद्र फडणवीस यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळवला। काँग्रेसच्या उमेदवाराला 39,000 मतांनी हरवून पण 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान या मतदारसंघात काहीतरी असामान्य घडलं। 6 महिन्यात 29,219 नवीन मतदार जोडले गेले, म्हणजे दररोज सुमारे 162 मतदार। आता ही वाढ 8.25% आहे, जी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार चौकशीसाठी पात्र आहे। आता निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार जर एखाद्या मतदारसंघात मतदार यादीत 4% पेक्षा जास्त वाढ झाली तर ती फील्ड व्हेरिफिकेशन आणि मल्टी टायर तपासणी होणं त्याचं बंधनकारक आहे। पण फडणवीस यांच्या मतदारसंघात असं काहीच झालेलं नाही। स्थानिक मतदार कर्मचाऱ्यांनीही सांगितलं की जिथे सर्वाधिक मतदार वाढले तिथे चौकशी झाली नाही। न्यूज लॉन्ड्रीने 50 मतदार केंद्रांची तपासणी केली आणि धक्कादायक बाब अशी समोर आली की किमान 4,000 मतदारांचे पत्तेच सापडले नाहीत। म्हणजेच हे मतदार खरंच होते की ते बनावट होते। आणि याशिवाय 378 मतदान केंद्रांपैकी 263 केंद्रांवर 4% पेक्षा जास्त वाढ झाली। 26 केंद्रांवर ही वाढ 20% जास्त झाली तर 4 केंद्रांवर तब्बल 40% पेक्षा जास्त होती। आता देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला 39,000 मतांनी हरवलं। लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपाची मतं 14,225 नी वाढली तर काँग्रेसची फक्त 8,000 नी। आता याशिवाय 2,301 मतदार म्हणजे 0.6% यादीतूनच काढून टाकले गेले। आणि या सगळ्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की ही वाढ आणि काढून टाकलेली नावं यामागे काय लपलेलं आहे? गेल्या काही वर्षापासून विरोधी पक्ष काँग्रेस, आप आणि इतर मतदार यादीत गडबड असल्याचा आरोप करतात आहे। दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि आता महाराष्ट्रातही असे आरोप झालेले। काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आपचे अरविंद केजरीवाल यांनीही याबाबत गंभीर आरोप केले आहेत। न्यूज लॉन्ड्रीच्या अहवालाने या आरोपांना आणखीन बळ दिलेलं आहे। निवडणूक आयोगाने नुकताच एक नवीन आदेश जारी केला। निवडणुकी दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज, वेबकास्टिंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग फक्त 45 दिवसांसाठी ठेवली जाईल आणि नंतर ती कायमची नष्ट केली जाईल। आणि त्यामुळे असा संशय निर्माण होतो की अशा गडबडी दडपण्यासाठी ही घाई केली जात आहे का? वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी यावर ट्विट करत असं लिहिलं की हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे। याचं अंतिम उत्तर कोणाकडे आहे हे लपूनही लपत नाही। तर मित्रांनो, हा सगळा प्रकार निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि लोकशाहीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो।
30,000 नवीन मतदार कुठून आले, त्यांची तपासणी का झाली नाही, निवडणूक आयोगाला याची माहिती होती का, आणि जर होती तर कारवाई का झाली नाही. न्यूज लॉन्ड्रीच्या या अहवालाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहे, ज्याचे उत्तर मिळणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला याबाबत काय वाटते? यामागे काही गडबड आहे का? तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. घंटीचं बटन दाबा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. नमस्कार आणि लोकशाहीसाठी जागरूक रहा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत. धन्यवाद. एक नया इतिहास लिखेंगे.